हरे कृष्ण. परमभाग्याच्या क्षणांवर विश्वास ठेवणाऱ्या इस्कॉन कोल्हापूरच्या सर्व प्रिय भक्तांना प्रेमपूर्वक दंडवत प्रणाम. 2023मध्ये आपण श्रीमान राधा गोपीनाथ प्रभूंच्या अमृतमय संगतीत वृंदावन धामची अविस्मरणीय यात्रा केली. ती गोड आठवण आजही आपल्या मनात ताजी आहे. गेलं वर्ष आपण आपल्या लाडक्या श्री श्री राधा माधवजींच्या भव्य विग्रह स्थापनेच्या अलौकिक सेवेत पूर्णपणे मग्न होतो. पण आता यावर्षी आपल्या श्री श्री राधा माधवजींच्या कृपेने आणि आपल्या प्राणप्रिय श्रीमान राधा गोपीनाथ प्रभूंच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही बहुप्रतीक्षित यात्रा आवर्जून तुमच्यासाठीच आयोजित केली आहे. चला, गुरु आणि भगवंतांच्या कृपेच्या या अलौकिक प्रवासात आपण काय पाहणार आहोत ह्याचा आढावा घेऊया. उज्जैन, ज्ञान, शक्ती आणि प्रभूंच्या संगतीचा आनंद. आपला पहिला मुक्काम उज्जैन ही नगरी काळ, महाकाल, शक्ती, शक्तीपीठ आणि ज्ञान, सांदीपनी आश्रम या तिघांचा संगम आहे. श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग परम वैष्णवाचे निवास. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एकमेव दक्षिणमुखी आणि अद्वितीय असे ज्योतिर्लिंग आहे. महाकालचं दर्शन म्हणजे अशुभ काळावर विजय मिळवून आपलं हृदय श्रीकृष्णांच्या भक्तीसाठी शुद्ध करण्याची संधी. ज्योतिर्लिंग हे शिवतत्वाचं प्रतीक आहे, जे आपल्याला वैराग्य आणि त्याग शिकवतं. हरसिद्धी माता मंदिर, शक्तीचा आणि दिव्यांचा सोहळा. उज्जैनमध्ये आपल्याला देवी सतीचे म्हणजे शिवजींच्या पत्नीचे स्थान असलेले हरसिद्धी माता मंदिर पाहायला मिळेल. हे एक शक्तिपीठ आहे. 51 शक्तिपीठांपैकी 13वं शक्तिपीठ. शिवजी आणि शक्ती म्हणजे दुर्गा माता या दोघांची कृपा एकाच ठिकाणी मिळणं हे असामान्य सौभाग्य आहे. माता हरसिद्धीची, जी स्वयं विष्णूंची सेवा करणारी आहे, यांची कृपा आपल्याला भक्ती मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी शक्ती देईल. सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे आपण इथे संध्याकाळच्या अलौकिक दीप प्रज्वल सोहळ्याचे साक्षीदार होऊ शकतो. मंदिरातील विशाल दीपकमलांवर जेव्हा हजारो दिवे एकाच वेळी प्रज्वलित होतात, तेव्हा निर्माण होणारे ते तेजस्वी आणि दिव्य दृश्य, या दिव्यांच्या प्रकाशात आपल्या हृदयातील अज्ञान आणि अंधकार दूर करण्यासाठी शक्ती मातेला प्रार्थना करू शकतो. शक्ती आणि वैराग्याच्या दर्शनानंतर आपण जातो परमनियंत्रक भगवान श्रीकृष्णांच्या प्रेमाकडे. ज्ञान आणि प्रेमाची ठिकाण, सांदीपनी आश्रम, ज्ञानाचे आणि विनम्रतेचे तीर्थ. आपण जातोय त्या पवित्र भूमीवर जिथे योगेश्वर श्रीकृष्णांनी आणि त्यांचे परमसखा सुदामा यांनी गुरु सांदीपनींच्या चरणी विनम्रता दाखवली. विचार करा, या विश्वाचा नियंता इथे विनम्र शिष्य बनून उभा होता. या आश्रमात प्रवेश करताना या ज्ञानाच्या भूमीला वंदन करून आपल्या भक्तीत विनम्रतेचा भाव वाढवूया. आपल्या मनातले अहंकार, गर्व इथेच सोडून येऊया. या ज्ञानाच्या भूमीला वंदन करताना आपल्याला प्रेरणा मिळेल की ज्ञान आणि भक्ती एकत्र नांदण्यासाठी विनम्रता किती आवश्यक आहे. ही विनम्रताच आपल्याला श्रीकृष्णांच्या अधिक जवळ घेऊन जाईल. रामघाट आणि क्षिप्रा नदी, समर्पणाची जलधारा. उज्जैन म्हणजे मोक्षदायिनी क्षिप्रा नदीचा किनारा. रामघाट, क्षितिजावरचा सूर्य आणि नदीचा शांत प्रवाह, हे दृश्य आपल्या मनाला असामान्य शांती देईल. त्याच्या पावन किनाऱ्यावर शांतीचा अनुभव घेऊ. इस्कॉन मंदिर, श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर. श्रेष्ठ वैष्णव महाकालाच्या कृपेने जेव्हा आपले हृदय शुद्ध होते, तेव्हा ते आतुर होते परमनियंत्रक श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी. इस्कॉन उज्जैन हे साक्षात वृंदावनाचे गोड स्वप्न आहे. या मंदिरात श्री राधा मदन मोहनजींच्या रूपाचं तेजस्वी आणि लोभस दर्शन घेताना आपल्या सर्व चिंता क्षणभर नाहीशा होतील. संकीर्तन आणि नृत्याच्या उत्सवात श्री राधा मदन मोहनजींच्या रूपाचं तेजस्वी दर्शन घेऊन
परम आनंदाची अलौकिक अनुभूती घेऊ. ओंकारेश्वर आणि ममलेश्वर दुसरं ज्योतिर्लिंग. आता आपली यात्रा वळेल मोक्षदायिनी नर्मदा मातेच्या किनाऱ्याकडे. नर्मदे हर या जयघोषाचा आवाज आपल्या कानात घुमेल. नर्मदा मातेच्या प्रवाहाने ओंकार आकार धारण केलेल्या बेटावर 2 ज्योतिर्लिंगांचं दर्शन, ओंकारेश्वर आणि ममलेश्वर. एकाच प्रवासात 2 ज्योतिर्लिंगांचं दर्शन होणं हे आपलं परम सौभाग्य आहे. इथेच आपल्याला नर्मदा नदीचे पवित्र घाट आणि त्यांची भव्यता आणि तिथले आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळेल. महेश्वर घाट आणि राजराजेश्वर सहस्त्रार्जुन मंदिर, अखंड सेवा आणि त्यागाची भूमी. ओंकारेश्वरहून पुढे आपण महेश्वरला जाऊ. हे शहर महेश्वर म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सेवेचा आणि त्यागाचा आदर्श. इथेच आपण श्री राजराजेश्वर सहस्त्रार्जुन मंदिराचे दर्शन घेणार आहोत. राजा सहस्त्रार्जुन म्हणजेच कार्तवीर्य अर्जुन हे भगवान विष्णूंच्या सुदर्शन चक्राचा अवतार मानले जातात. या मंदिरात युगानुयुगे तेवत असलेले 11 अखंड नंदादीपक पाहताना आपल्याला श्रीकृष्णांप्रती अखंड आणि अटळ भक्तीची प्रेरणा मिळेल. प्रिय भक्त हो, या संपूर्ण यात्रेचं खरं महात्म्य आहे ते म्हणजे आपले प्रिय श्रीमान राधा गोपीनाथ प्रभू. श्रीमान राधा गोपीनाथ प्रभूंच्या पवित्र संगतीत आपल्याला या प्रत्येक स्थळाचा आध्यात्मिक अर्थ अधिक गहनपणे समजेल. नर्मदेच्या शांत किनाऱ्यावर, ज्योतिर्लिंगांच्या सानिध्यात आणि शांत घाटांवर त्यांच्या मुखातून श्रीकृष्णांच्या कथा, भागवतातील उपदेश आणि प्रेममय कीर्तनाचा जो लाभ मिळणार आहे तो अमूल्य आहे. गेलं वर्ष आपण श्री श्री राधा माधवजींच्या सेवेत व्यतीत केलं. त्यामुळे यावर्षी ही यात्रा फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आयोजित केली आहे. ही केवळ तीर्थयात्रा नाही, तर श्रीमान राधा गोपीनाथ प्रभूंच्या संगतीत भगवंतांना अधिक जवळून अनुभवण्याची ही सुवर्ण संधी आहे. श्री श्री राधा माधवजींच्या कृपेने मिळालेली ही सुवर्ण संधी सोडू नका. यावर्षी ही यात्रा तुमच्या उपस्थितीने परिपूर्ण होणार आहे. चला एकत्र येऊन भगवंतांच्या या प्रेमाच्या उत्सवात सहभागी होऊया. नोंदणीसाठी आताच कॉल करा, कारण आता खरोखरच जागा अत्यंत मर्यादित आहेत. श्री श्री राधा माधवजींना साक्षी मानून आजच निर्णय घ्या. त्वरित संपर्क साधा रामकृष्णानंद प्रभू यांना 9423039902. आपली वाट पाहिली जात आहे. हरे कृष्ण.